माऊली जनार्दन स्वामी आणि गुरु माऊली यांच्या शुभ आशीर्वादाने आपली 7वी दिवसाची ही रथयात्रा आता मंगरुळला पोहोचणार आहे। आपल्या गावाच्या सर्व ग्रामस्थांचं जे सहकार्य आहे, कामधंदे सोडून सकाळ संध्याकाळ ज्या पद्धतीने येत आहे, कोणी सकाळी कोणी संध्याकाळी कोणी रात्री ज्या पद्धतीने येत आहे, फक्त आणि फक्त सारोळा गहिनीनाथ या गावाचं नाव आणि नाक उंच करण्याकरता ज्या पद्धतीने गहिनीनाथ बाबांबद्दल तुम्ही भक्तिभाव प्रदर्शित करत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांना जितके धन्यवाद द्यावे, आभार मानावे तितके कमी आहे। पण उद्या खास आपला तालुका सिल्लोड, उद्या सकाळी त्या सिल्लोडमध्ये आपली रथयात्रा जाणार आहे। त्या रथयात्रेमध्ये आपल्या सर्वांची खूप खूप मोठ्या संख्येने हजेरी असली पाहिजे। सकाळी अंदाज 8:30ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दिंडी पोहोचवण्याची आम्ही पूर्ण म्हणजे शक्यता आणि प्रयत्न करू। तेव्हा त्यावेळी जास्तीत जास्त जे आले नाही, जे रोज येतात, परवाने आले तर चालेल, पण उद्या सर्वांनी आवर्जून हजर राहिलं पाहिजे। कारण इतकं मोठं तालुक्याचं गाव, त्या गावामध्ये आपल्या सर्वांची हजेरी चांगल्या संख्येने पाहिजे। आपल्या गावाचं, आपल्या गावाची शोभा, गहिनीनाथ बाबांची भक्ती सगळ्यांना दाखवायची आहे। आपण जर चांगल्या संख्येने असू तर त्या गावातले पण लोक आपल्याबरोबर भक्तीमध्ये हजर राहतील। 3 बॅनर आपण 10 बाय 10चे बॅनर जवळजवळ सिल्लोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर चौक आणि भराडी पेट्रोल पंप या 3 ठिकाणी आपण लावलेले आहे, जेणेकरून त्याचा प्रचार होईल। सकाळचा आपला मुक्काम संत सावता महाराज मंदिर जे म्हसोबा वाड्याजवळ आहे आणि संत कानिफनाथ बाबा यांच्या मंदिराच्या जवळ आहे, तिथे आपला सकाळचा म्हणजे दिवसभराचा मुक्काम राहील दुपारपर्यंत। त्यानंतर आपली दिंडी जवळजवळ 4 वाजता तिथून निघल आणि पंचायत समिती त्या मार्गाने मधला जो रस्ता आहे जिथं दत्त मंदिर, कालिंका मंदिर वगैरे आहे, त्या रोडनी शाहू मंगल कार्यालय त्या ठिकाणी पोहोचणार आहे। शाहू मंगल कार्यालयात आपला रात्रीचा विश्राम आणि मुक्काम असणार आहे। त्यानंतर आपला पुढचा कार्यक्रम उद्या तुम्हाला सांगण्यात येईल। तर जितकी तरुण मंडळी आहे त्या तरुण मंडळीने जास्तीत जास्त संख्येमध्ये उद्या पालखी सोहळ्यामध्ये हजर राहायचं आहे। उद्या शनिवारचा दिवस 19 तारीख आहे, तर सर्वांनी ही जी पण माझी भावना आहे, संदेश आहे, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत सारळ्यामध्ये पोहोचवायचा आहे। आणि सर्वांनी कोणत्या प्रकारचं दुसरा किंतु परंतु न ठेवता अगदी आनंदाने ह्या आनंद सोहळ्यामध्ये सामील व्हायचं आहे। हा सोहळा परत असा सोहळा मिळणे नाही। कमी संख्येतही जो आनंद तुम्ही लुटताय तो खरोखर खूप अवर्णनीय आहे। आणि सगळे लोक खूप खानदानी आणि म्हणजे कुलून आहे, खूप व्यवस्थित, म्हणजे तरुण मंडळी म्हणा, लहान मोठे म्हणा, खूप आनंद